मार्गदर्शक राजेशजी पुजारी साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय देशांचे पाहिजे आदरणीय मार्गदर्शक शिवदासजी शिंदे साहेब बेला या सर्व मार्गदर्शक मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी परमेश्वराला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। प्रतिमा बाबांच्या आईंच्या ठेवण्यात आलेल्या आहेत, त्या प्रतिमा कार्यक्रमस्थळी आणण्याची कृपा करावी। त्याचप्रकारे सर्व गावातील सेवक सेविका बालसेवक बालसेवाचे आयोजन मौजा मोरगाव या ठिकाणी आपल्या खास सर्वांच्या विनंतीवरून या ठिकाणी आजच्या या ठिकाणी मंडळाने या ठिकाणी कार्यक्रम आपण एकतेने परमेश्वराला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। कार्यक्रमस्थळी येऊन आपली जागा निश्चित करावी। खूप सुंदर असा भव्य दिव्य मानव धर्माचे भव्य सेवक संमेलनाचे आयोजन मौजा मोरगाव या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आजच्या या प्रसंगी सकाळी हवन कार्य पार पडले आणि त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली होती। संपूर्ण शोभायात्रा गेटची गेले पाहिजे ना आपण। Gracias.
आसिफ SK. हस्ते आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन या ठिकाणी पार पडणार आहे. या ठिकाणी साहेबांचे आगमन झालेले आहे. सर्वांना अशी नम्र विनंती आहे की भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. या ठिकाणी मोरेश्वरजी गमने साहेब सहसचिव परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर यांना विनंती करतो की त्यांनी रिबीन काढून कार्यक्रमाचे उद्घाटन करावं. जोरदार टाळ्या असू द्या. आपण एकतेने परमेश्वराला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय मोरेश्वरजी गमने साहेब सहसचिव परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ मौदा, आदरणीय मंडळी, सर्व मान्यवर मंडळी यांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करण्याकरिता परमेश्वराच्या प्रतिमेकडे सर्वांनी येण्याची कृपा करावी. आपण एकतेने परमेश्वराला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, म्हणून सर्वांना अशी नम्र विनंती आहे की आपण एका लाईन मध्ये सर्वांनी बसण्याची कृपा करावी. यानंतर प्रेक्षक साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मनलकर दीप प्रज्वलन करते. त्यानंतर आदरणीय मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावे. आदरणीय मार्गदर्शक शंकररावजी टेंबरे साहेब हे सुद्धा दीप प्रज्वलन करीत आहेत. त्याचप्रकारे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आदरणीय चंद्रशेखरजी पाटेकर साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावं. आपण एकतेने परमेश्वराला प्रणाम करू. भगवान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर यांना विनंती करतो की त्यांनी भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करावं. आदरणीय या ठिकाणी सर्व सेवकांना अशी नम्र विनंती आहे की भगवंताच्या प्रतिमेचे पूजन सुरू आहे. सर्वांनी शांत चित्ताने आपल्या ठिकाणी बसण्याची कृपा करावी. सर्व स्वयंसेवक मंडळींना विनंती आहे की सर्वांना सर्व सेवकांना लाईन मध्ये बसवण्याचे काम करावं. सोचो कितना कष्ट हुआ होगा भगवान को पाने के लिए. जुमदेव जी अकेले ही चल पड़े दुनिया जगाने के लिए. सोचो कितना कष्ट हुआ होगा एक भगवान को पाने के लिए. सातों दिन आठों पहर किया संघर्ष और आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांच्या शुभ हस्ते भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे पूजन सुरू आहे. सर्व गावकरी मंडळींना त्याचप्रकारे गावातील संपूर्ण सेवक सेविका बालसेवकांना अशी नम्र विनंती आहे की आपण जर बाहेर गेले असाल तर लवकरात लवकर कार्यक्रम स्थळी येऊन बसण्याची कृपा करावी. या ठिकाणी खूप सुंदर असा मौजा मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमातून खूप सुंदर असा भव्य सेवक संमेलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.
आदरणीय मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रकारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांच्या शुभ हस्ते भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे पूजन सुरू आहे. सर्वांना अशी नम्र विनंती आहे की शांत चित्ताने आपल्या ठिकाणी बसण्याची कृपा करावी. जे सेवक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की समोर येऊन बसावं, जेणेकरून सर्वांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे जागा होईल. जे मागे सेवक उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा खाली बसण्याची कृपा करावी. या ठिकाणी माल्यार्पण भगवंताच्या प्रतिमेला झालेच आहे. आपण एकतेने परमेश्वराला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. या ठिकाणी आदरणीय मार्गदर्शक राजेशजी तिजारी साहब यांना कष्ट हुआ होगा एक भगवान को पाने के लिए, एक भगवान को पाने के लिए. समय अभी टला नहीं, सेवक अभी जागा नहीं है. समय अभी टला नहीं है, सेवक अभी जागा नहीं है. जाग जा सेवक, आगे तूफान आने वाला है. यही है बाबा का संदेश सेवकों को जगाने के लिए. सोचो कितना कष्ट हुआ होगा एक भगवान को पाने के लिए, एक भगवान को पाने के लिए. या ठिकाणी आदरणीय मार्गदर्शक राजेशजी तिजारी साहेब यांच्या शुभ हस्ते महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण सुरू आहे. या ठिकाणी येण्याची कृपा करावी. या ठिकाणी यांच्या प्रतिमेचे पूजन सुरू आहे. बाबा जुमदेवजी यांच्या संसारात वाराणसी आई नांदत होत्या. परिवाराचे सुख दुःख मनाच्या पत्रात लिहित होत्या. आपले आयुष्य बाबांना देऊन किती रूपी उरली. महान त्यागी बाबा जुमदेवजीला संघर्षमय जीवनात मोलाची साथ दिली, मोलाची साथ दिली. कष्टाचे जीवन जगून झाली बाबा जुमदेवजीची सावली. विश्वभर जीवनात मोलाची साथ दिली, मोलाची साथ दिली. खरोखर आईचं हे खूप मोठं प्रेम होतं की आई जे सेवक बाबाच्या निवासस्थानी येत होते त्या सर्वांसोबत आई एवढी प्रेमाने वागत होती. खूप सुंदर असा आईचा स्वभाव त्या ठिकाणी होता. आणि म्हणूनच बाबांच्या खांद्याला खांदा लावून आईंनी बाबांच्या कार्यामध्ये सर्व सेवकांना मार्गदर्शन केले आहे आणि बाबांना सहकार्य केलेले आहे. या ठिकाणी मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठोपरीकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण सुरू आहे. खूप सुंदर असा कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी मौजा मोरगाव या ठिकाणी
करण्यात आलेल्या आहेत. सर्व सेवकांना अशी नम्र विनंती आहे की आपण शांत चित्ताने एका लाईन मध्ये सर्वांनी बसण्याची कृपा करावी. मागे जे सेवक उभे आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सर्वांना विनंती आहे की शांतता राखा. आईच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण सुरू आहे. या ठिकाणाहून आपल्याला काहीतरी घेऊन जाण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत. म्हणून त्या अनुषंगाने सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आपण एकतेने परमेश्वराला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार.